बिगड़ पास। मॅडम आत येऊ का? येस डॉक्टर आदिती, काही काम होतं का? नाही, हो म्हणजे थोडं बोलायचं होतं. ओके, बोला. मी खेडेगावातून आली आहे म्हणून होपलेस आहे असं वाटतं का तुम्हाला? आदिती काय झालंय, सांगणार आहेस का मला? मॅडम, डॉक्टर चौधरी आले होते. आम्हाला डिपार्टमेंट्स देताना मला म्हणाले की तू होपलेस डॉक्टर आहेस, होपलेस डॉक्टरलाच असिस्ट कर. तू त्यांचं बोलणं इतकं मनावर घेऊ नकोस. मॅडम, इथले सिनियर डॉक्टर आहेत तेच असं म्हणाले तर वाईट वाटणारच ना. आय कॅन अंडरस्टँड. तू इथे नवीन आहेस. मी डॉक्टर चौधरींना चांगलंच ओळखते, त्यामुळे सांगते, त्यांच्या बोलण्याला एवढं सिरियसली घेऊ नकोस. ते कधी कसं वागतील ना सांगता येत नाही. अनप्रेडिक्टेबल आहे. मॅडम, एक विचारू? मेश्राम सरांनी आमचा चार्ज तुम्हाला दिला होता ना, मग अचानक डॉक्टर चौधरींना आमचा चार्ज का दिला? काही गडबड तर नाही ना? तेच सांगते, लक्ष देऊ नकोस. तू तुझ्या कामावर फोकस कर. सॉरी. आपण डॉक्टर स्वतःसाठी झालो असलो तरी आपलं मुख्य काम आहे पेशंटचा जीव वाचवायचा. खरं तर आपल्या मेडिकल फील्डमध्ये स्त्री पुरुष समानता आहे, पण काही लोक असतात ज्यांना स्त्रियांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेलं आवडत नाही. दे फील जेलस. आपण त्यांचं ओपिनियन नाही बदलू शकत, पण आपण चांगलं काम करून त्यांचं तोंड नक्कीच बंद करू शकतो. डॉक्टर आदिती, आपण जे काम करतोय त्याला खरंच नशीब लागतं. सो प्लीज कॉन्सन्ट्रेट. थँक्यू मॅडम. डॅड, फायनली मला सर्जरी डिपार्टमेंट मिळालंय. डॉक्टर चौधरींना असिस्ट करायचंय. आय एम सो हॅपी अबाउट इट. बाकी तुम्ही कसे आहात ते कळवा. काय रे, काय झालं? काय झालं हे तू विचारतोय मला? मुद्दाम करतो का रे? मी नीट विचारलंय ना, नीट उत्तर दे. अरे दुसऱ्याच्या तोंडचा घास हिरावून घेता तुम्ही शहरातले लोक. लाज नाही वाटत? ए दिगंबर, ए कसला माच करतो रे तू? हा, पैशांचा? अरे बापाच्या जीवावर उडणाऱ्या तुमच्यासारख्या अवलादी. तुझं स्वतःचं असं अस्तित्वच नाही ना? हा, आयुष्यात फक्त पैसा आणि बाप, त्याच्यापैकी काहीतरी मोठा पाहिजे, मग मज्जाच मज्जा. हा ना? हे बघे, वडिलांना मध्ये आणायचं नाही. बापाच्या जीवावर उडतो ना रे तू, म्हणून तुझ्या बापाला मध्ये आणला. ए चिपड्या, आवाज कमी आणि डोळं खाली. तुझी स्वतःची काय करायची ऐपतच नाही रे. डॉक्टर मेश्रामन तुझा बाप बॅचमेट होते, म्हणून त्याचा फायदा घेऊन तू मला मिळालेली संधी हिरावून घेतलीस. एवढाच मोठा ना तुझा बाप, मग इथं का आलास? आता बघ तुला मी कसा सरळ करतो ते. दिगंबर पाटील आहे मी, काय ते असे तुझ्या बापाच्या जीवावर उडणारे ना 56 पाहिले तुम्ही. ए दिगंबर, थोबाड बंद ठेवायचा, नाहीतर मग. नाहीतर काय जास्त पोकळ धमक्याने मी नाही घाबरत, कळलं काय? ए बापट, शांत बसा.
चाललंय तुम्हा दोघांचं? भांडू नका बरं. ते तुला सांगितलं ना आमच्यामध्ये पडायचं नाही. त्या माजुरड्याचा माज बघ कसा आता उतरवत होते. अरे मी बघतो ना तू काय करतोयस ते. ए गाबड्या तुझ्या तर ना. ठीक आहे, तुम्ही करा मारा माऱ्या. मी मेश्राम सरांनाच घेऊन येते. अरे दिगंबर, वरून अरे तू तरी का बरं असं करून राहिलास? त्याने चिडचिड केली तर तू तरी शांत राहायचं ना. लहान पोरं आहात का तुम्ही मारामाऱ्या करायला? त्याने माझ्या वडिलांना मध्ये आणलं, मी शांत बसायचं. अरे पण तू समजून घ्यायचं ना थोडं. आपल्यातच अशी भांडणं झाली तर मग आपण पुढे एकत्र काम कसं करायचं? आणि आपण डॉक्टर आहोत, आपल्यातच एकी नसली तर मग. हे बघ, झालं गेलं विसरून जा. मनात अजिबात राग ठेवू नकोस. आणि तुला तर आता सर्जरी डिपार्टमेंट मिळालंय, त्याबद्दल तुझं अभिनंदन. तीन पानं 3 महिने, मी काही समजलो नाही. आमचं बोलणं सहज, समजणं कठीण. चौधरी कुठे? तुम्ही सांगितलेल्या कामातच ते बिझी आहेत. आरेमोनचा चार्ज घेतलाय ना त्यांनी. NGO वाले 3 महिन्यांनी परत येणार आहेत. तुम्हाला आणि चौधरींना 3 महिन्यांचा वेळ देतो आम्ही. 3 महिन्यात जर तुमच्याकडून काही झालं नाही तर आम्हाला घडवायला वेळ लागणार नाही. जोशींना उठू वाटत नाहीये घोलप. पालखीची व्यवस्था करा. आज त्यांना पालखीमधून हॉस्पिटलमध्ये धाडू. नाही, येतो मॅडम. वेळेचं लक्षात ठेवायचं. राजकारणात वेळ लई महत्वाची असती जोशी. गोळा वाटतो का मी? हा, थोडं थांबा, जरा धीर धरा. हे बघा, मी काय पण विसरलेलो नाहीये. वेळ आहे आपल्याकडे अजून. मी फक्त करेक्ट वेळेची वाट बघतोय. दिगंबर, काय रे, कसल्या वेळेची वाट बघतोयस? तू काय करते इथं? तू कोणाशी बोलत होतास? ते आपलं आंबेजो काही फोन होता, चुलत्याचा. शेती आहे ना त्याची तिकडं. ते नांगरणीसाठी करेक्ट वेळेची वाट बघ असं त्याला सांगत होतो. बर, चल आता वेळेत जाऊ वॉर्डमध्ये राऊंडला. तू हो पुढं, मी येतो मागून. आणि दिगंबर, ते आता परत भांडणं नको करूस बरं. हे आदिती, तुला मगाशी सांगितलं ना, मध्ये नाही पडायचं. जो बापट ना, मोठ्या बापाची मोठी औलाद आहे. बघ त्याला आता कसं सरळ करतो ते. मला आडवा येतोय, चिपडे आहे. अरे बघ, पुन्हा तेच. अरे तुला सांग, चला दीदी. हो, सर दिस इज रॉंग. डॉक्टर चौधरी असं कसं वागू शकतात? प्लीज तुम्ही बोला एकदा त्यांच्याशी. तुला वाटतं ते माझं ऐकतील? एकतर ते आता जे काही करतायत ते एथिकली रॉंग आहे. डॉक्टर चौधरी एक्सपिरियन्स डॉक्टर आहेत.
त्यामुळे ते जे काही करतील ते विचारपूर्वकच करतील. नो, आय डोंट थिंक सो. का? सर, ते डॉक्टर आदितीला असं कसं म्हणू शकतात की तू होपलेस आहेस आणि होपलेस माणसाबरोबरच काम कर? रिलॅक्स रिलॅक्स सुहानी. नो सर, आय कांट. ते त्या मुलांशी चुकीचंच वागतायत, पण त्यांच्या बरोबर ते मलाही मूर्खात काढताय. आय थिंक मीच बोलते त्यांच्याशी. मला वाटतं याच्यामुळे वाद वाढतील. तुला वाद वाढवायचे आहेत? नाही सर, पण ते असंच वागत असतील ना तर. तू त्यांच्यामध्ये पडू नकोस. आरेमोचा चार्ज तुझ्याकडे नाही याचा अर्थ असा नाही की तू त्यांना गाईड करू शकत नाही. तू वेळोवेळी त्यांच्याशी बोलू शकतेस. माझ्या म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे, तू डॉक्टर चौधरींच्या कामामध्ये इंटरफेअर करू नकोस. पाहिलंस ना, ते रिझाईन करायला निघाले होते. ठीक आहे, बघते मी. डॉक्टर सुहानी, तुझ्यासाठी माझ्याकडे एक वेगळं काम आहे. वेगळं काम म्हणजे? आरेमो सतत आपल्या समोरच असणार आहेत. तरी मला असं वाटतं तू थोडंसं बारीक लक्ष ठेव. सर, मी काही समजले नाही. मी सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. वेळ आले की कळेलच. पण डॉक्टर दिगंबरकडे जरा बारीक लक्ष ठेव. पण का? सध्या मी एवढंच सांगेन, आपण थोडा अलर्ट राहायला हवं. सर, एनी प्रॉब्लेम? हे बघा, तुमच्या जखमेचा एवढा बाव करू नका. नाही, एवढं लक्ष द्याल तर मग जखम बरी व्हायला जरा वेळ लागेल. थोडा वेळ जाऊ द्या, मग होईल सगळं ठीक. उद्या ज्या पेशंटची सर्जरी आहे त्याचे पेपर्स आहेत. यात सगळ्या टेस्ट लिहून दिल्यात. संध्याकाळपर्यंत झाल्या पाहिजे. ओके, होईल ना? आणि हा, उद्या माझी पहिली सर्जरी आहे. मग काय, सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे. आपल्या टीव्ही रूम मध्ये मी छोटीशी पिझ्झा पार्टी अरेंज केली आहे. तिकडे येशील? छान सेलिब्रेट करू. ओके, बाय. तुमच्या जखमेचा बाहू करू नका. एवढं लक्ष देत राहिला तर जखम चिघळेल. थोडा वेळ द्या, सगळं ठीक होईल. हा? डॉक्टर, आपण नदीत होडी घेऊन जातोय प्रवाहाच्या विरुद्ध. वारा येईल, खडक येईल, होडी थोडी हलणार, पण आपण पुढं जायचं, थांबायचं नाही, घाबरायचं नाही. पुढं जायला विसरायचं तर अजिबात नाही. हा? ये बात. वरुण, या काय मस्त रूम सजवली आहेस रे. स्माइल.
धक्का मार बस. दिगंबर कुठे आहे? हे मला नाही माहित. आणि खरं सांगू का, मला नाही वाटत तो येईल. पैज लावशील? तो येणार. बरं, पण तो आला तरी तुम्ही भांडू नका बरं. बरं ठीक. शैतान का नाम लिया और शैतान हाजिर. अगं दिघे आला बघ. या डॉक्टर दिगंबर पाटील. तुमचीच वाट बघत होतो. या बस बस. बघ मी म्हंटल होतं दिघे येणार. पैज लावायला पाहिजे होती. जिंकलो असतो. कसं आहे, मला आता सर्जरी डिपार्टमेंट मिळालंय आणि उद्या माझी पहिली सर्जरी आहे. सो पार्टी तो बनती आहे ना बॉस. काय दिघे? चांगलंय. पण मगाशी काय म्हणलंस? सैतान. माणूस सैतान नसतो रे. त्याच्या आजूबाजूची परिस्थिती आणि लोक त्या माणसाला सैतान बनवतात. मग माणसाने माणसासारखं वागावं ना. अभिनंदन भावड्या, अभिनंदन. शेवटी काय आपण डॉक्टर रे. भांडून कसं चालेल? काय निर्लज्ज माणूस आहे. मी पार्टीला बोलवलं आणि हा तोंड वर करून आला सुद्धा. बापट. अरे मी तर बँड वाजवून सेलिब्रेशन करणार होतो. हो, पण ते काय आहे ना, धावती गाडवा अंगावर घ्यायची सवय नाही ना मला. अरे यार, करायचं ना सेलिब्रेशन. तुला कोणी अडवलं होतं? टाइम रे. टाइम आला की असं सेलिब्रेशन करेन ना की तुझं डोळं पांढरं पडतील. बरं बरं, आपण पार्टीला सुरुवात करायची का? चला करूयात. चला. हो डॉक्टरीन बाई, आमका सोडून पार्टी सुरू करतास की काय? नाही नाही मामा, या ना या. डॉक्टर वरून अभिनंदन. थँक्यू. तमारा देत माका आधी भूक लागली आहे. तोंडात पाणी सुटलं. चला. चला. या मामा. घे. देवा परमेश्वरा, या तिघांचो त्रिवेणी संगम केलंच खरो. पण मॅडमच्या कामात दुबंग होऊ दे नको. हसायचं तेवढं हसून घे बापट. उद्या रडण्याची वेळ येणार आहे तुझ्यावर. आज तुझा दिवस होता, पण उद्यापासून प्रत्येक दिवस
हा दिगंबर पाटीलचा असणार आहे.